मंगळवार दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी माजी आमदार लोकनेते हितेंद्र ठाकूर, माजी आमदार क्षितिज ठाकूर, प्रथम महापौर राजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक व संघटक सचिव आजीव पाटील, माजी नगरसेवक मार्शल लोपिस, माजी सभापती सखाराम महाडिक, माजी नगरसेवक हार्दिक राऊत, माजी नगरसेविका कुरकुरे मॅडम आणि बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते यांची वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री अनिल कुमार पवार, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, शहर अभियंता पाचंगे, कार्यकारी अभियंता कुलकर्णी, डेप्युटी इंजिनियर सूर्यवंशी व इतर सहकारी अधिकारी यांच्याशी सभा झाली। सदर सभेत ग्रामीण आणि शहरी भागातील विविध विकास कामांवर चर्चा झाली। त्यामध्ये पावसाळा जवळ आला आहे, त्या अनुषंगाने वसईमधील सगळे नाले साफ करून घेणे, तसेच बोळिंजपासून ते चिखलडोंगरीपर्यंत नाला कसा रुंदीकरण करता येईल आणि ज्या ठिकाणी पाणी जास्त प्रमाणात जमा होते अशा ठिकाणी जमलेल्या पाण्याचा निचरा लवकरात लवकर होण्यासाठी उघडी बांधणे, तसेच लाल खाडी जवळील उघडी रुंदीकरण करणे आणि ठाणेमधून जे पाणी येते ते पाणी मुंबईच्या दिशेने जायला पाहिजे होते, परंतु सध्या अरुंद नाल्यांमुळे ते वसईच्या दिशेने येते। त्यासाठी घोडबंदर येथील अरुंद नाले मोकळे करणे, गास गावात जे पाणी जमते त्यासाठी तेथील पाणी हे वसई नायगाव मार्गे समुद्रात न जाता त्याला पर्यायी जवळचा मार्ग काढणे, पावसाळ्या अगोदर धोकादायक झाडे कापणे आणि ती कापून झाल्यावर तो कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावणे, तसेच धोकादायक इमारतींचे ऑडिट करून त्यावर योग्य ती उपाययोजना करणे, तसेच विविध भागातील जी विकास कामे प्रलंबित आहेत त्यामध्ये रस्ते, नाला, स्ट्रीट लाईट अशी कामे पावसाळ्या अगोदर तातडीने पूर्ण करणे, या सगळ्या विषयांवर चर्चा झाली। आयुक्त अनिल कुमार पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आणि वरील सर्व कामे पावसाळ्या अगोदर करण्याचे आदेश दिले। वसईमध्ये एकूण 168 नाले आहेत, त्यामधील 3 मीटरच्या वरच्या नाल्यांची सफाई येत्या 1-2 दिवसात चालू होईल, तसेच ग्रामीण भागातील काही नाल्यांमध्ये मशीन जाण्यासाठी जागा नसल्याने ते नाले माणसे लावून किंवा त्याला पर्यायी छोटी मशीन लावून साफ करण्यात येतील।